नीटमध्ये मार्क्स 200 ते 450च्या दरम्यान आहेत. MBBSला ॲडमिशन हवी आहे आणि बजेट 70 लाखापेक्षा कमी आहे. असे पालक फार मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येतात. अशा विद्यार्थ्यांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे आज आपण बघणार आहोत. MBBS करण्याचे बरेच पर्याय अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कुठले पर्याय उपलब्ध आहेत याची जाणीवच नसते. त्यामुळे त्यांना त्यांच्या बजेटमध्ये कुठे MBBS पाहिजे याचाच ते आग्रह धरतात. म्हणजे मला इथे MBBS पाहिजे याचा आग्रह जास्त धरणे. कोणीतरी काउन्सिलर 10-15 हजाराच्या फीसाठी मी तुम्हाला ते मिळवून देतो असं सांगून त्यांना गंडवतो. ते मिळणं तसंही शक्य नसतं, त्यामुळे ते मिळत नाही. MBBS कुठेतरी दुसरीकडे मिळू शकलं असतं तेही हातातून जातं. शेवटी BDS किंवा BAMS करावं लागतं किंवा आता रिपीट करावं लागतं. वर्ष वाया जातं. असे का होतं? कारण योग्य मार्गदर्शन तुम्ही घेतलं नाही. त्यामुळे या प्रोसेसचे डिटेल्स तुम्हाला माहीत नव्हते. 2 अटी आहेत, त्यापैकी एकही जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्हाला MBBS इथेच पाहिजे असा आग्रह धरण्याचा तुम्हाला अधिकार नाही. काय आहेत या 2 अटी? एक, तुमचे मार्क खूप जास्त असले पाहिजे आणि किंवा 2, तुमचं बजेट खूप जास्त असलं पाहिजे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण आज त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांना 200 ते 450 मार्क आहेत नीटमध्ये आणि त्यांचं बजेट 70 लाखाच्या आत आहे. असे जे विद्यार्थी आहेत ते या दोन्ही अटी पूर्ण करत नाही आणि म्हणून त्यांना जिथे MBBS पाहिजे तिथे ते मिळू शकत नाही. जिथे मिळू शकतं त्या उपलब्ध पर्यायांपैकीच एक निवडावा लागेल. तो वरकरणी गैरसोयीचा वाटत असला तरी सुद्धा तुम्हाला जिथे मिळत आहे तिथेच जावं लागेल. हे कोणते पर्याय आहेत जे या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत ते आज आपण बघणार आहोत. त्याआधी थोडक्यात बघूया की ओव्हरऑल नीटमध्ये सर्वच मार्कांसाठी आणि सर्वच बजेटमध्ये MBBSचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. हा टेबल जर तुम्ही बघितला तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. हा व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे ही माहिती तुम्हाला कायम उपलब्ध राहील. या टेबलावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्हाला नीटमध्ये कितीही कमी मार्क असले तरी सुद्धा तुम्हाला MBBS मिळू शकतं. फक्त 2 गोष्टींबद्दल तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. एक लोकेशन आणि दुसरं बजेट. या टेबलावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जेवढे मार्क कमी तेवढे बजेट जास्त असणं गरजेचं आहे. मार्क आणि बजेट हे व्यस्त प्रमाणात म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. या टेबलमधल्या प्रत्येक पर्यायाबद्दल आमचे व्हिडिओज आहेत. आमचं चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ST कॅटेगरी सोडून बाकी सर्व कॅटेगरीज करता ह्या टेबलामधले हे आकडे वैध आहेत. आजच्या विषयाच्या अनुषंगाने ते स्टुडंट्स ज्यांना 200 ते 450 मार्क्स आहेत आणि बजेट 70 लाखाच्या आत आहे त्यांच्याकरता 2च पर्याय उपलब्ध आहेत. दुसऱ्या राज्यामध्ये MBBS करणे, आपण लगेच याचे सर्व डिटेल्स बघूया, आणि दुसरा पर्याय म्हणजे परदेशात MBBS करणे. थोडक्यात काय, मार्क आणि बजेट कमी असेल तर तुम्हाला लोकेशन बद्दल कॉम्प्रोमाइज करावं लागेल. हे दोन्ही पर्याय चांगले आहेत. म्हणजे दुसऱ्या राज्यात MBBS करणे आणि परदेशात MBBS करणे हे दोन्ही पर्याय चांगले आहेत. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात MBBS करण्याकरता कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. कुठल्याही काउन्सिलरच्या भूलतापांना बळी पडू नका. 450 पेक्षा कमी मार्क आणि 70 लाखापेक्षा कमी बजेट असेल तर महाराष्ट्रात तुम्हाला MBBS मिळू शकत नाही. परदेशातल्या MBBS बद्दल आमचे अनेक व्हिडिओज आहेत. आज आपण इतर राज्यातील MBBS ची माहिती घेऊया. हा जो आता दाखवला होता तो टेबल जर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असेल अभ्यास करण्याकरता तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तो निश्चितपणे पाठवू. आता 200 ते 450 मार्क आणि 70 लाखाच्या आत बजेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर राज्यांमध्ये काय पर्याय उपलब्ध आहेत ते आपण बघूया. याच्यामध्ये ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट हा खूप महत्त्वाचा विषय आहे. ओपन स्टेट म्हणजे जिथे कोणत्याही राज्याचा विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो, म्हणजे इतर राज्याचा विद्यार्थी सुद्धा तिथे ॲडमिशन घेऊ शकतो. ओपन स्टेट्समध्ये UP, कर्नाटका इत्यादी राज्ये येतात जिथे इतर राज्याचे विद्यार्थी जाऊन चांगलं शिक्षण घेऊ शकतात. इतर राज्यांमध्ये MBBS करताना किती बजेट लागतं, किती मार्क्सवर ॲडमिशन मिळते, तसेच बॉन्ड आणि स्कॉलरशिप बद्दलही आता आपण बोलूया. इतर राज्यांमध्ये MBBS ॲडमिशन घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रात किंवा केंद्र सरकारमध्ये तुम्ही कुठल्याही कॅटेगरीत येत असाल तरी इतर राज्यांमध्ये तुम्ही जनरल किंवा ओपन कॅटेगरीमध्येच गृहीत धरल्या जाता. याला फक्त काही राज्य अपवाद आहेत.
जिथे तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. आणि याबद्दल आपण आता डिटेलमध्ये बोलूया कोणती ती राज्य आहेत. आता आपण ओपन स्टेट म्हणजे ओपन राज्य एक एक करून पाहू. यूपी म्हणजे उत्तर प्रदेश हे प्रायव्हेट कॉलेजेससाठी सर्वात जास्त डिमांड असलेलं राज्य आहे. जर तुमचे 250 प्लस मार्क्स असतील तर तुम्ही यूपी निवडू शकता. टोटल बजेट इथे 60 ते 90 लाखापर्यंत जाऊ शकतं. कॉलेजेस चांगले आहेत, लँग्वेज इश्यू नाही आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे कारण NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन आहे. PG सीट्स पण भरपूर आहेत, त्यामुळे यूपी हा चांगला पर्याय आहे. तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये MBBS बद्दल काही प्रश्न जर असतील म्हणजे उदाहरणार्थ सुरक्षितता, कोणते कॉलेजेस वगैरे, तर कॉमेंट्समध्ये लिहा, आम्ही उत्तर देऊ. बिहार इथेही चांगले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. थोडे हिडन चार्जेस बद्दल कधी कधी तक्रारी येतात, पण चांगले कॉलेजेस उपलब्ध आहेत. कमी मार्क्सवर पण ऍडमिशन मिळू शकते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण बिहारमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात MBBS करतात. हिमाचल प्रदेश ओपन स्टेट आहे, पण फक्त एकच प्रायव्हेट कॉलेज आहे, सोलन. इथे विशेष फायदा म्हणजे इतर राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार म्हणजे OBC, SC, ST कॅटेगरीनुसार सीट मिळू शकते. पण प्रायव्हेट कॉलेज मात्र एकच आहे. हे आरक्षण केंद्र सरकारच्या कॅटेगरीनुसार मिळतं, महाराष्ट्राच्या कॅटेगरीनुसार नाही. उत्तराखंडमध्ये 3 प्रायव्हेट कॉलेजेस आणि 1 डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. शिक्षणाची गुणवत्ता चांगली आहे. जुने आणि स्थिर कॉलेजेस आहेत. बॉन्ड नाही आहे. उत्तराखंड हे एक राज्य आहे की जिथे बॉन्ड नाही आहे. आता हरियाणाबद्दल बोलायचं झालं तर कमी मार्क्सवरही ऍडमिशन मिळू शकतं कारण कट ऑफ खूप लो जातो. शिक्षण चांगलं आहे. आता कट ऑफ का लो जातो? कारण तिथे 5 वर्षाचा बॉन्ड आहे, त्यामुळे विद्यार्थी फारसे इच्छुक नसतात ऍडमिशन घ्यायला. म्हणजे काय तर MBBS 5.5 वर्षाचं असताना ते प्रत्यक्षात तुम्हाला 10.5 वर्षाचं पडतं. केरळ हे सुद्धा ओपन स्टेट आहे. बजेट कमी आहे, म्हणजे टोटल MBBS तुमचं 50 लाखाच्या आत होतं, पण मार्क खूप जास्त लागतात. पण शिक्षण उत्कृष्ट आहे. कर्नाटका शिक्षणासाठी खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या जवळ असल्यामुळे महाराष्ट्रातले खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात. फी वर्षाला 12 लाख ते 25 लाख याच्या एवढे असते. कमी रँक असेल तर बजेट वाढतं. 1 वर्षाचा बॉन्ड कंपल्सरी आहे. कर्नाटकाच्या फक्त आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्येच ऍडमिशन घेऊ शकतो. 1 वर्षाचा बॉन्ड आहे प्रायव्हेटमध्ये सुद्धा. म्हणजे काय तर 4.5 वर्ष MBBS आणि 1 वर्ष इंटर्नशिप झाल्यानंतर 1 वर्ष आणखीन तिथे काम करावं लागतं. त्या दरम्यान पगार सुद्धा मिळतो, त्याला म्हणतात बॉन्ड. तमिळनाडूमध्ये फी वर्षाला 15 लाखाच्या आत आहे. इथे लोकल कॉलेजेसमध्ये लँग्वेज इश्यू येऊ शकतो, परंतु डीम्डमध्ये कुठलाही लँग्वेज इश्यू तमिळनाडूमध्ये नाही आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये चांगले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. बजेट साधारण 15 लाख प्रतिवर्ष आहे. काही कॉलेजेसमध्ये थोडा लँग्वेज इश्यू येऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये 150 ते 250 मार्कांवर MBBS मिळू शकतं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बऱ्यापैकी लो जातो कट ऑफ. इथे बँक गॅरंटी लागते. म्हणजे काय तर 1 वर्षाची फी आधी बँकेत जमा आहे असं सर्टिफिकेट बँकेकडनं घेऊन ते सादर करावं लागतं. छत्तीसगडमध्ये 1 ते 1.5 लाख रँकवर MBBS ऍडमिशन मिळू शकतं. बजेट सुमारे 60 ते 62 लाख आहे. बँक गॅरंटी आणि ऍडव्हान्स फी लागते. झारखंडमध्ये 2 प्रायव्हेट आणि 1 डीम्ड कॉलेज आहे. कमी मार्क्सवर MBBS ऍडमिशन शक्य आहे. त्रिपुरामध्ये एकच प्रायव्हेट कॉलेज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे MBBS ऍडमिशनसाठी इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. राजस्थानमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत कमी मार्क्सवर ऍडमिशन मिळू शकतं आणि फी पण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. इथे लँग्वेज प्रॉब्लेम जात नाही. कल्चरली बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या जवळ आहे, परंतु इतर राज्यांच्या मानाने फी जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कमी फी असली तरी इतर राज्यांच्या मानाने जास्त आहे. राजस्थान 3ऱ्या राऊंड पासून इतर राज्यांच्या विद्यार्थ्यांकरता ओपन होतो. फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये ओपन होत नाही. राजस्थानमध्ये बँक गॅरंटी लागते. राजस्थानमध्ये NRI सीट्स गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये महत्वाची सूचना काय आहे तर ऍडमिशन घेताना एक म्हणजे हिडन चार्जेस तपासा. कारण जेवढे चार्जेस वेबसाईटवर लिहिलेले असतात त्याच्यापेक्षा इतर अनेक चार्जेस लावल्या जातात इतर राज्यांमध्ये. दुसरी गोष्ट, बॉन्डचे काही नियम आहेत का ते समजून घ्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की हरियाणामध्ये 5 वर्षाचा बॉन्ड असतो, तो 3 वर्षाचा करायचं झालं असं चाललेलं आहे, पण तरी सुद्धा बॉन्ड खूप जास्त आहे हरियाणामध्ये. इतर राज्यांचे नियम वाचा, डिटेलमध्ये समजून घ्या. काही राज्यांमध्ये बॉन्ड पूर्ण केल्याशिवाय परदेशात PG करता येत नाही, म्हणजे ते NOC देत नाही. शेवटी घाईत निर्णय घेऊ नका. कॉलेज आणि राज्यांबद्दल पूर्ण माहिती घ्या. आमची टीम तुम्हाला नीट फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन पर्यंत कॉलेजमध्ये
जाईपर्यंत पूर्ण मदत करेल. खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा. जर तुमचे मार्क्स कमी असतील आणि तुम्ही BAMS फिजिओथेरपी याबद्दल विचार करत असाल तरीही आमच्याशी संपर्क करा. अशाच व्हिडिओसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.